माझा मितवा या मालिकेच्या 10 ऑगस्टच्या भागामध्ये एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे। कारण नम्रता आता घरामध्ये वल्लरीचं ऐकून जे काही अर्णवला बोलत आहे, अर्णवचा खूप अपमान करत आहे। सगळ्यांच्या समोर अर्णवला जे काही बोलते, अर्णवला खूप शिव्या वगैरे देत असते। सगळ्यांच्या समोर मात्र ती म्हणत असते की ह्या अर्णव राजशिर्केने माझ्या नवऱ्याला मात्र साईड लाईन केलेला आहे। कायम फक्त त्याच्याकडून काम करून घेत असतो, त्याचा वापर करून घेत असतो, त्याला मात्र कोणतेही अधिकार मात्र याने दिलेले नाहीत। सगळ्यांच्या समोर ती अर्णवला म्हणते की तू डरपोक आहे, तू लूजर आहे, तू स्वार्थी आहे। मात्र अर्णव आता सगळं काही ऐकून घेतो, परंतु ईश्वरीला फार राग येतो। ईश्वरी म्हणत असते की हे बघ अगं नम्रता, तू काय बोलतेस? जरा जे काही बोलत आहे तर ते भान ठेवून बोल, जरा विचार करून बोलत जा। आणि तेवढ्यात मात्र आता ईश्वरीला फारच राग येतो। नम्रता खूप अपमान करत असते। घरातील सगळ्यांना मात्र एक खूप मोठा धक्का बसलेला असतो। सगळेजण मात्र आता नम्रताच्या बोलण्याकडे बघत असतात। आकाशला फार राग येतो। स्वार्थी आहे असं जेव्हा आता नम्रता म्हणते, तेव्हा मात्र आता या ईश्वरीला इतका राग येतो। ईश्वरी रागाने आता नम्रताच्या कानामागे ठेवून देते, आता बाद झालं, यापुढे एकही शब्द जरी बोललीस ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। मी ईश्वरी अर्णव राजशिर्के आहे आणि माझ्या नादाला लागू नकोस। मी सगळं खपून घेईल, परंतु माझ्या नवऱ्याचा अपमान मात्र मी खपून घेणार नाही। तेव्हा नम्रताच्या सनकरी थोबाडीत तिने ठेवून दिलेली असते। तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल, कारण नम्रताला तिची लायकी तिने दाखवलेली असते। हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।